तर दुसऱ्या बाजूला ललित भोवर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सागपाडा संघ. तल्याच्या बाजूला मांडीला ठाण आई तुला सांगेन मी गारान. तल्याच्या बाजूला मांडीला ठाण आई तुला सांगेन मी गारान. माझ्या जीवनाचं होतई सोन आई तुझं गनाव घेऊन. माझ्या जीवनाचं होतई सोन आई तुझं गनाव घेऊन. गावदेवी माझी गावदेवी नांदिवली गावाची गावदेवी. गावदेवी माझी गावदेवी नांदिवली गावाची गावदेवी. आई तुला सोन्या चांदीचा मुकुट घरविला. हर फुलानी आई तुझा गाभारा सजविला. यस थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आता पाहतोय पण दुसरं सत्र चालू झालेलं आणि 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज पाहतो आपण. स्ट्राईकला असलेले महेंद्र जाधव, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतील ललित भोवर यांना आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सागर माळी, सागर सोमन यांना. पॉवर प्ले पहिले षटक पाहतोय आपण. डावखुराचा जो फलंदाज आपण महेंद्र जाधव, एक चांगला फलंदाज, आक्रमक फलंदाज पाहतोय आपण. श्रोता संघाचा पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू होता. चांगला फटका खेळताना पाहतो आपण. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय, परंतु 2 धावा, या 2 धावा काही रोखू शकले. स्वतःच आणि संघाचं सुद्धा खातं उघडलंय महेंद्र यांनी. पहिला चेंडू पाहिलं तर लोअर फुलटा चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु बॅटच्या खालच्या टोला चेंडू आदळला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्याच मुळे पाहिलं तर 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. पण फील्ड डिस्ट्रिब्युशन पाहतील तर लॉंग ऑफ रिजन मधून एक क्षेत्ररक्षक थोडसा पण पाहतोय तर लॉंग ऑन रिजन मध्ये आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक सजवलाय. दुसरा चेंडू सागर सोमन थोडस फंबल झालं, त्याच कारणास्तव पाहिलं तर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सागर सोमन यांना जाताना पाहतोय आपण. षटकातील दुसरा चेंडू सागर यांचा, यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू आपण पाहतोय. सरळ लेग स्टंपच्या वरून पिच होऊन सरळ गेला यष्टरच्या हातामध्ये. निर्धाव मध्ये चेंडू डॉट मध्ये विसावला गेला. पाहिलं तर या चेंडूवरती चांगला चेंडू हाताळताना पाहतोय आपण सागर यांना. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सागर सज्ज होतील महेंद्र साठी. राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर खोलगट टप्प्या चेंडू आडवा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू सरळ जाऊन जायला पायाला आदळला आणि त्याच कारणास्तव पाहिलं एक लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव मिळाले. या सिंगल धावेने धावफलक पुढे सरकले तिन्ही आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करताना पाहते पण मिस्टर सागर यांना. 48 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलंय आणि ते आव्हान जर संपुष्टात आणायचं असेल तर चांगली फलंदाजी करावं लागेल शिलोदा संघाला.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर यांचा. यावेळेस पाहिलं तर डावेस्टच्या भरपूर बाहेर चेंडू आतळा. यस, पंचांचा इशारा आहे तो वाईटचा. एक अवांतर धाव मिस्टर इस्ट्रा आत त्यांना पाहतोय आपण. यस, थर्ड अंपायर कडे मागणी केलेली आहे भीमर साठी. पण आता स्क्रीन वरती पाहूया ऑन स्क्रीन. यस, फेअर डिव्हिलियर असेल, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पिच केलं होतं, त्याच कारणास्तव हा चेंडू वाईड असेल. एक बॅटिंग करणाऱ्या संघाने नक्कीच रिव्ह्यू तो आहे तो गमावला आहे. यानंतर त्यांना एक रिव्ह्यू मिळणार नाहीये. सागरचा पुढचा चेंडू राईट नंबर राऊंड विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर बॅटची लिडिंग एज, परंतु चेंडू पाहिलं तर विकेट किपर पर्यंत पोहोचला नाही. त्याच कारणास्तव पाहिलं तर हा चेंडू निर्धाव आलाय. पाहिलं तर थोडासा पुढे पडला होता. वन बाउन्स विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. पाचवा चेंडू या षटकातील पॉप्युलर षटकातील पाचवा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारला फटका. मिस्टामिन स्ट्रोक लॉंग ऑफ रिझन मधून षटरक्षक येतोय चेंडू खाली आणि करतोय थोडीशी चुकी. चांगली रनिंग मध्ये झेल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या चेंडू हातामध्ये विसावला नाही. आणि ललित भोर सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळते. निश्चितच हा झेल पकडायला हवा होता. हा झेल जर पकडला असता तर निश्चितच थोड्याशा अडचणी वाढल्या असत्या, कारण ललित भुवर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे, गेम चेंजर खेळाडू आहे. आणि अशा खेळाडूचा झेल सोडणं कुठेतरी कठीण परिस्थितीमध्ये घेऊन जाईल आपल्या संघाला. म्हटलं गेलंय बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला शतरक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं असतं दर्शन, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र सुटला गेलाय. नक्कीच, कारण पाहिलं तर ललित भोर सारखा फलंदाज त्याला जीवनदान मिळालंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर लेगस्टंपच्या बाहेर पिच केला होता, परंतु पंचांनी यस वाईटचा इशारा नाही दिला आणि षटक संपलंय पहिलं. एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनगडी बाद 5 या आकड्यावरती. पहिलं षटक पाहिलं तर चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण सागर सोमोन यांना. 48 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलं आणि त्या आव्हान जर रोखून ठेवायचं असेल तर या दोन्ही फलंदाजाला थांबवणं गरजेचं आहे, कारण ललित भोर सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न नक्कीच तो करणार. आता समीकरण पाहता पण 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असेल. चला घाई करायचे. 18 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता. सरासरी पहिले तर 14.25 च्या रन रेटने जावं लागेल जर सामना विन करायचा असेल शिलोतर संघाला. ही धावसंख्या जर पार करायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील ललित भोर यांना. पहिला चेंडू या दुसऱ्या षटकातील यावेळेस पाहिलं तर उजव्या भरपूर बाहेर. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव ऍड होते. या अवांतर धावाने धावसंख्येचा फलक पाहिलं तर 6 या धावती जाऊन थांबते. नवीन गोलंदाज पाहता आपण मिस्टर आदित्य दळवी. यावेळेस पाहिलं बीमर. फुल टॉस चेंडू होता. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक होता. पंचांनी नोचा इशारा केला. याच कारणास्तव पाहिलं तर 9+2 धावा. उघडा डोळे पहा नेट आणि पुढचा चेंडू असेल हा फ्री हिट. पाहिलं तर जोरदार टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू थोडासा हातात निसटला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर नो चेंडू घोषित केलाय.
पुढचा चेंडू फ्रीडचा चेंडू असेल, सामना करतील ललित. यावेळेस पाहिला तर ओरपित चेंडू होता, पुल केलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक होता, त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आणि फ्रीडचा चेंडू असल्या कारणास्तव पाहिलं तर ललित भोवर यांना एक जीवनदान मिळणार. झेल चांगला घेतला होता, परंतु फ्रीडचा चेंडू होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता ललित यांनी, परंतु चेंडू ची लांबी तितकी झाली नाही, त्याच कारणास्तव एक सिंगल धाव. पुन्हा एकदा महेंद्र साडी आता पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेटचा मारा. यावेळेस पाहिलेला खोलगा टप्प्यात चेंडू, यस यू मिस. आणि पाहिलं तर महेंद्र स्टंपच्या मध्ये आदळला आणि त्याच कारणास्तव पाहिलं एलबीच्या रूपामध्ये महेंद्र बॅक टू डगआउट गॉन. येस थँक्यू डीजे. पहिले तर पहिले दोन चेंडू अवंतर हाताळले होते, त्यानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय गोलंदाज आदित्य यांनी. चांगला चेंडू हाताळला, ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि महेंद्र सारख्या फलंदाजाला आपल्या तंबूत परत पाठवलंय. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती येताना पाहतोय मिस्टर अजय तुंबळा यांना. पुढचा चेंडू या षटकातील यावेळेस पाहिला ओरपित चेंडू होता, पुल केलाय, पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आणि वंडरफुल आहे. चेंडू गेला सरळ आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं जागा म्हणून खेळायचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल सुद्धा ठरलाय, पण थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू गेलाय सीमारेषा पार. या चेंडूवरती पुन्हा एकदा येतोय षटकार, बॅक टू बॅक षटकार येतोय. आणि ज्या क्षेत्ररक्षकाने झेल घेतलाय ग्राउंडच्या बाहेर त्यांनी यायचंय. 200 रुपयाचा पारितोषिक मिळालंय त्या क्षेत्ररक्षकाला. पकडा झेल आणि 200 रुपये जिंका आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. आक्रमण केलंय, जसं काही तंबू मधून बॉक्स मधून सेट होऊन आलाय फलंदाज आदित्य अजय. यावेळेस पाहिला पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला, चेंडू गेलाय वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. एक धाव नक्की मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु एकच धावावरती समाधान मानायला गेलं. धावसंख्येत पहिली तर 23 त्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. या षटकामध्ये पाहिलं तर आक्रमण केलंय. यावेळेस पाहिला तर घुटना टेक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची लिडिंग एज आणि चेंडू गेलाय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि 21 धावाचं इक्वेशन असेल आता. पाहिलं तर या षटकामध्ये पाहिलं ना तर जवळ या षटकामध्ये पाहिलं तर 22 धावा कुठल्या तर चांगली फलंदाजी करताना पाहिलं मिस्टर अजय यांना.
नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर जितेंद्र लोहार यांना. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला, कारण पाहिलं तर मागच्या षटकामध्ये भरपूर धावाची लयलूट झालाय. त्याच कारणास्तव पाहिलं तर या षटकामध्ये कमी धावा द्यावा लागतील. पहिला चेंडू पाहिला तर जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा पाहतोय नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सरळ निघून गेला. 4 धावांसाठी फरार. मिळतील धावा 4. या चेंडूवर आले 22च्या रूपामध्ये चौकार. येस थँक्यू डीजे. चांगला चेंडू होता, परंतु विकेट किपरने साथ नाही दिली. त्याच कारणास्तव पाहिलं तर 4 धावा मिळाल्या 22च्या रूपामध्ये. यावेळेस पाहिला पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू हा निर्धाव गेलाय. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू हाताळलाय जितेंद्र यांनी. पुन्हा एकदा बॉलिंग मारतोय जितेंद्र. सज्ज असतील अजय साडी पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस पाहिलं तर यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिसमिस. आणि अजय तुंबडा बॅक टू डगआउट गॉन. यस थँक्यू डीजे. 17 धावांची आवश्यकता आहे. आता पाहिलं तर 9 चेंडू आणि 17 धावा. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती मिस्टर विशाल. परेड. जितेंद्रचा पुढचा चेंडू. यावेळेस फिंगर रोल केली होती, ते पाहिलं होतं फलंदाजाने आणि त्याच पाहिलं तर षटकाच्या रूपामध्ये परिवर्तित केलं या चेंडूला आणि 6 धावा आल्या ते या चेंडूवरती. डीजे फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला. त्याच कारणास्तव पाहिलं 6 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जितेंद्रांचा. यावेळेस पाहिला मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली शतरक्षक येतोय, परंतु सूर्यदेव डोळ्याच्या वरती आला. त्याच कारणास्तव चेंडू दिसला नाही आणि पाहिलं तर 1 बाउन्स सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार. या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 या आकड्यावरती. खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. आता पाहिलं तर इक्वेशन पाहिलं 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामना कुठे होता आणि कुठे आणून ठेवलाय. मागच्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं आणि या षटकामध्ये सुद्धा आक्रमण केलंय फलंदाज विशालने. यावेळेस पाहिलं तर जागा म्हणून करण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिन स्ट्रोक होता आणि पाहिलं तर चांगला झेल घेतलाय थर्डमॅन रिजन मध्ये आणि विशाल यांच्या खेळीला पूर्ण विराम लागलाय या चेंडूवरती. षटक संपलाय 3रं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावरती. आता इक्वेशन पाहिलं 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता.
भावेश पवार गुरुजी वाला गावागावात नावाला आला ये पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला शॉट मारी जमान नवीन गोलंदाज साईनाथ दळवी येतोय. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7 धावा जर रोखायचं असेल तर साईनाथ यांना एक मॅजिकल स्पेल हाताळावा लागेल, कारण ललित भोवर अजून सुद्धा बॅटिंग मार्क वरती सज्ज आहेत. कारण कुठेतरी शांत ठेवण्याचा प्रयत्न नक्की केला ललित यांना, परंतु हे षटक पहिला चेंडू पाहिला तर डावेष्टच्या भरपूर बाहेर एक अव्वांतर धाव, अव्वांतरच्या रूपामध्ये धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचते 42 या आकड्यावरती. पहिले इक्वेशन 6 चेंडू आणि 6 धावा. पुढचा चेंडू पाहिला तर शॉर्टपिच चेंडू तर बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू आला नाही. लॉंग ऑन रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव, एका धावेचं रूपांतरण दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा केलंय. यस, या 2 धावा, या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या आकड्यावरती. अजून सुद्धा कमबॅक करणं गरजेचं आहे या चेंडूवरती समजेल, कारण येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. यावेळेस पहिला चांगला फटका पाहता पण एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि यस, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. मोठ्या फटक्यांची गरज नाही हे ललित त्यांना सुद्धा माहिती आहे आणि ते त्याच दिशेने चालल्यात. कारण पहिले तर आता धावा फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. सामन्यावरती पूर्णपणे पकड बसवण्याचं काम केलंय गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए संघाने. यावेळेस पाहिलं तर शॉर्टपिच चेंडू पुल केलाय. लॉंग ऑन एक्स्ट्रा लॉंग ऑन रिझन मध्ये आणि या 4 धावांसाठी चेंडू फरार झालाय. या 4 धाव्याने सामना विजय झालाय गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर संघ आणि हाडलक साकपाडा संघ. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. यानंतर होणार सामना. एका बाजूला पाहतील आपण युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी तर दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसचं द्यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. हॅलो हॅलो चला आपण या ठिकाणी टॉस आहे तो संपन्न करतोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि टॉस बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर शिवाजी शेलगा साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. एका बाजूने आहे रवींद्र दादा स्मृती चषक, दुसऱ्या बाजूने आहे गावदेवी स्पोर्ट्स आष्टीगरपाडा. रवींद्र स्मृती चषक असा कॉल आला होता परंतु येथे गावदेवी स्पोर्ट्स आष्टीगरपाडा टीम टॉस जिंकले. आपण विनंती करतो आपण शुभेच्छा द्या आमच्या दोन्ही टीमच्या संघ नायकाला. किरण, टॉसचा निकाल आपण पाहिला तर तुमच्या बाजूने लागलाय. डिसिजन काय असणार आहे? 3 ओव्हरचा मॅच आहे. फिल्डिंग
फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. समोरचा संघ आपण पाहिला तर सध्या फुल फॉर्म मध्ये दिसतोय, तो म्हणजे ट्वेंटी स्पोर्ट चिंचोटी. तर फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 30 ते 25 पर्यंत. आज तुमच्या टीम मध्ये प्लेइंग 11 मध्ये प्रवीण परेड नाहीये, त्याची अनुपस्थिती जाणवते का? हो नक्कीच. कारण बॉलिंग मध्ये थोडस कमी निश्चितपणा पाहायला मिळाला अगोदरच्या मॅच मध्ये, परंतु या मॅच मध्ये काही प्लेइंग 11 मध्ये चेंजेस नाही, फक्त 11च खेळाडू आहेत आमच्यावर. क्या बात आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला. राकेश ठाकरे, तुम्ही टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंग. परंतु यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना समोरचा संघ आपण पाहिला तर गावदेवी साष्टीकर शिलोतर संघ म्हटला तर एक चांगला संघ आहे. तर बॅटिंग करत असताना त्यांच्या विरोधामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न निश्चितच मैदानाच्या आतमध्ये केला जाईल? 40+. यावेळेस तुमच्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस पाहायला मिळेल का? नाही, जे होते तेच. येस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर मित्रांनो, टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे. टॉसचा निकाल आपण पाहिला तर गावदेवी स्फूट शिलोतर टीमच्या बाजूने लागलाय, त्यानं स्वीकारला आहे फील्ड फर्स्ट बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच युनिटी स्पोर्ट चिंचोटी टीमला. जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेनं, त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर दर्शनजी टपके. थँक्यू. त्याचनंतर या ठिकाणी आपण पाहिला तर या क्रीडा नगरीमध्ये वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत रघुनाथ जोगारी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम आणि सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. गावदेवी स्फूट साष्टीकर पाडा आयोजित रवींद्र स्मृती चषक 2025 मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचनंतर आपण पाहिला तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे सदस्य सतीश दळवी हे यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहिलं होतं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचनंतर अजयजी वरठा असतील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि निश्चितच आयोजकांच्या माध्यमातून आपणास नम्रतेची विनंती करतोय, तुम्हाला जर वेळ मिळाली तर निश्चितच आपण आमच्या मंचाकडे निश्चितच यावं, ही आपणास नम्र विनंती. थँक्यू. जिंकुनिया जगभरी शिवबाराच नाव गाजली, निगत वार गात गान भाळा भरी शिवबाराच डंक वाजली. मराठीचे गणिन ब्राह्मणी खातोजी, कंचा काळ भी करू द्या माझे आमच्या भाराने ठासली. राजाल जिंकुनिया जगभरी शिवबाराच नाव गाजली. माझा राजा हे माझा शिवबार, हे माझा राजा हे माझा शिवबार. माझा राजा हे माझा शिवबार, हे माझा राजा हे माझा शिवबार. देवा आमचं रगाते, देवा तुझा निवेद, देवा तुझ्या यस, थँक्यू डीजे. आपल्या माहितीसाठी चालू असलेला सामना पाहतो आपण एका साईडला गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर, तर दुसऱ्या बाजूला असेल तर युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय चिंचोटी संघाला. पहिला चेंडू घेऊन मिस्टर ललित राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू पाहिला तर कट केलाय पॉइंट रिजन मध्ये, चेंडू सरळ गेलाय बाउंड्री लाईनच्या जवळ आणि पाहतो आपण पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. 4 धावेने खातं उघडलंय फलंदाज रुपेश ठाकरे यांनी, राकेश ठाकरे यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, चौकाराने खातं उघडलंय. ललित भोवर यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलंय. यावेळेस पाहिलं तर चांगला कमबॅक करताना पाहतो आपण मिस्टर ललित यांना. यावेळेस पाहिलं तर फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम केलंय, चांगला कमबॅक करतोय मिस्टर ललित.
लाली त्यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राकेश साठी. मागच्या मॅचचा सामनावीर पाहतो म्हणून मिस्टर राकेश यांना. यावेळेस पाहिलं तर पंचांचा इशारा नोचा येत आहे. येस, इट इज अ नो बॉल. आणि पुढचा चेंडू असेल तो फ्रीडचा चेंडू. पाहिलं तर पिचच्या बाहेर चेंडू पिच केला होता, याच कारणास्तव पाहिलं तर नोचा इशारा आलाय. फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा राकेश साडी. राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका खेळलाय. ऑन साइडला चेंडू गेलाय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव, दुसरी धावाचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होतोय. फ्रीडच्या चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा आल्या. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ललित त्यांचा. यावेळेस पाहिलं तर ओव्हर पिच चेंडू आता पुल केलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय 6 धावांसाठी. षटकार. ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. वाकडे वाटला येताना नांगली. वाकडे वाटला येताना नांगली. डायरेक्ट दिला नाही तू बसली. ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. लाली तुला दिस भारी पोरी आहेस तू कोणचे गावची मला वाटत. थँक्यू डीजे. बाहेर जो झेल पकडेल त्याला 100 रुपयाचा पारितोषिक लागलाय ते जसं शेलका यांच्या मार्फत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. पॉवरफुल आहे का? पॉवरफुल तर नाहीये. तिकडे शतरक्षक होता परंतु चेंडू शतरक्षकाला दिसला नाही. त्यांच्या समोर चेंडू पडला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर राकेश ठाकरे सारखा फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. आता जीवनदानाचं सोनं करणं नक्कीच राकेश यांना माहिती आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा काय फटकेबाजी केली होती. ललित यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राकेश साठी. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू. आता पाहिलं तर पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल चेंडू गेला आउट ऑफ द मार्क. 6 धावांचे षटकार. मला रोज येई त्याची आठवण. येस, थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. या षटकामध्ये पाहिलं तर धावांचा लयलूट करण्याचं काम केलंय गोलंदाज ललित भोर यांनी. शॉर्ट पिच चेंडूचा वापर केला जास्तीत जास्त आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर षटकार आल्यात. तर बॉलिंग मार्क नवीन गोलंदाज पाहतो आपण किरण. स्ट्राईकला त्या फलंदाज रुपेश. यावेळेस पाहिलं तर चेंडू तो स्लॉट मध्ये आणि सरळ पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. आणि ज्यांनी जेल घेतलं त्यांनी सुद्धा यायचंय. 100 रुपये पारितोषिक पटकावलं त्यांनी सुद्धा. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा किरणांचा. यावेळेस पहिला आडव्या बॅटचा वापर केला होता. बॅटच्या एलिमिनेशन पाहिलं तर खालच्या पट्ट्याला चेंडू आदळला होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धाव्याने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. पाहिले तर आक्रमण करण्याचं काम केलंय युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी या संघाने. राकेश याच्या बॅटिंग मागच्या षटकामध्ये षटकार आला, परंतु या षटकामध्ये पाहिलं तर आक्रमण केले तर रुपेश यांनी. किरण यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पेससाठी. यावेळेस पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंट वरतून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटचा काही चांगला फटका लागला नाही. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल धाव.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा आलाली किरण यांचा. यावेळेस पाहिलं तर चेंडू गेलाय सरळ लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर 4 धावांसाठी फरार. या चेंडूवर आलाय चौकार. यस थँक्यू डीजे. या षटकामध्ये सुद्धा पाहिलं तर आक्रमण करण्याचं काम केलंय दोन्ही फलंदाजाने. किरणांचा 5वा चेंडू असेल या षटकात. सामना करतील ते मिस्टर राकेश ठाकरे. पाहिलं तर थोडस क्षेत्ररक्षण फिरवताना पाहतोय आपण. या षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा किरण राकेश साडे. लोअर फुल टच चेंडू होता. पुन्हा एकदा पाहतोय पुलचा फटका सक्सेस होतोय आणि चेंडू घेतोय सरळ लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. पहिले तर धावा झाल्यात त्या 40. मागच्या षटकामध्ये 21 धावा कुठल्या होत्या आणि या षटकामध्ये पाहिलं तर जवळजवळ त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवण्याचं काम करताना पाहतोय आपण गोलंदाज किरण यांना. या षटकातील शेवट चेंडू पुन्हा एकदा राकेश साठी. यावेळेस पाहिलं तर काय फटका खेळाय. पॉइंट रिजन मध्ये सरळ 4 धावांसाठी पाठवून दिला चेंडूला. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. मागच्या दोन्ही षटक पाहिलं तर खूपच आणि खूपच महागडे षटक. पहिलं षटक पाहिलं तर 21 धावांचं होतं परंतु त्याच्यानंतर पाहिलं तर 23 धावांचं षटक हाताळलंय गोलंदाज किरण यांनी. नवीन गोलंदाज महेंद्र राऊंड विकेटचा मारा. पहिलाच चेंडू पाहिला तर चांगला चेंडू हाताळलाय. या षटकामध्ये रोखून ठेवावं लागेल महेंद्र यांना कारण यस बॅटच्या टोला लागला त्याच कारणास्तव एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं पहिल्या चेंडूवरती. दोन्ही फलंदाज रोखून ठेवावं लागेल महेंद्र यांना कारण मागच्या दोन्ही षटकामध्ये खूपच आणि खूपच धावा कुठल्या गेल्यात दोन्ही फलंदाजांनी. दुसरा चेंडू या षटकातील. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू हाताळलाय. सरळ शरीराला जाऊन आदळला हा चेंडू. चांगला कमबॅक करताना पाहतो या षटकामध्ये गोलंदाज मिस्टर महेंद्र यांना. महेंद्र जाधव एक मॅजिकल स्पेल हाताळावा लागेल यावेळेस कारण संघ अडचणीमध्ये आहे. धावांचा डोंगर मोठा उभारण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला सरळ पाठवला पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी षटकार. तू गावामध्ये 15 नोव्हेंबरला बिरसा गुरुवारी जन्मला. गुरुवारी जन्मोनी न बिरसा आदिवासी क्रांतिकार झाला. गुरुवारी जन्मोनी न बिरसा
थँक्यू डीजे. तर पहिले 2 चेंडू चांगले हाताळले होते गोलंदाज महेंद्र यांनी, परंतु थोडस खराब असं चेंडू हाताळताना पाहतोय आपण. स्लॉट मध्ये होता आणि त्याच कारणास्तव पाहिले तर 6 धावांसाठी षटकारासाठी पाठवून दिलाय मिस्टर राकेश यांनी. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर पहिल्या सामन्यावर सुद्धा चांगली फलंदाजी केली होती राकेश यांनी. पुन्हा एकदा पाहतोय ओरपिच चेंडू होता, पुन्हा एकदा सरळ पाठवून दिला लॉंग ऑन रिझनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक 6. धनुष्य घेऊन आला रे आदिवासी जंगलाचा राजा रे, या देशाचा मूळ मालक आहे रे आदिवासी. आदिवासी राजा नक्कीच क्रांतीवीर बिरसा मुंडाजी यांच्यावरून एक गाणं आपण ऐकलं. या षटकामध्ये पाहिलं तर खूपच धावा कुटण्याचा प्रयत्न करतोय मिस्टर राकेश. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू पुल केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे ललित, चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. चौकार गेला असता तिकडे, फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59, 59 या आकड्यावरती. या षटकातील आणि या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. या शेवट चेंडूवरती मोठा फटका येईल का? यस, पुल केलाय आणि सरळ चेंडूला गोल केलाय 6 धावांसाठी षटकार. आणि या पाहिलं तर या सामन्यातील पहिलं अर्धशतक पटकावलाय मिस्टर राकेश ठाकरे. 15 चेंडू मध्ये जवळजवळ 54 धावा कुठल्यात आणि षटकार पाहिले तर 6 षटकार आणि 3 चौकार याच्यामध्ये 54 धावा कुठल्यात आपल्या संघासाठी. थँक्यू डीजे. चला यानंतर टॉस साठी यायचं आहे. प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईन पाडा, तर दुसऱ्या बाजूला असेल काउतो स्पोर्ट्स देवदल. दोन्ही संघाचे कर्णधार. तुम्ही आला असेल तर टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. आता टॉस होईल, यानंतर सामना असेल. प्रो स्पोर्ट्स चिंचोटी आणि गावदेवी स्पोर्ट्स देवदल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. हॅलो, लक्ष आहे ते म्हणजेच 66 धावांचं. 66 धावा 22 सरसरीनं पूर्ण करायचे प्रति षटका मागे.
ललित भोवर अँड अजय तुंबडा ही जोडी मैदानी 7 मध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश दांडेकर. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर निश्चितच चांगला जरूर पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. व्हाईटिश लॉंगॉन मध्ये आपण पाहिलं तर संदेश दांडेकर त्या ठिकाणी होते, चांगले फिल्डिंग करतायत. एक सिंगल मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक मात्र ओपन झालाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. अजयच्या बॅट मधनं येतोय हा चौकार. 4 रन. तुला याद कर प्यार कर जाम गो, तुला मिस कर जय नाही बोलस गो. धन्यवाद अडीजे. तर दुसऱ्या बॉल वरती या ठिकाणी चौकार पेश केलाय. 67 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय. प्रति षटकामागे 22 धावा बनवायचे. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. पायांना फॉलो करणारा हा बॉल आपण जरूर पाहिला. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 6च्या घरामध्ये. हे षटक संपन्न झाल्यानंतर आपण टॉस निश्चितच करणार आहोत. चेंडू फेकून झाले 3. ललित भोर ऑन स्ट्राईक. यावेळेस हवाई हल्ला केलाय, उडवला समोरच्या दिशेनं. हो मात्र हा षटकार असणार आहे, कारण अगदी बाउंड्री लाईनला पाय जो आहे तो टच झाला होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु बॉडी बॅलन्स देखील थोडस बिघडलं गेलं. षटकार आहे, क्लिअर दिसतो इकडनं, तरी सुद्धा आपण चेक करू. यस, षटकार आहे, कारण धाव संख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. अजून सुद्धा आपण पाहिले तर 2 चेंडू शिल्लक आहेत. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मिस टाइम फटका, झेल होईल का? यस, रनिंग झेल होता आणि तो पकडला गेलाय लॉंग ऑफ एरिया मध्ये. ललित भोवर असा खेळ मात्र संपुष्टात आलाय. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 धाव फलकावरती धावा लागल्या गेलेत, त्या म्हणजेच 12. आणखी 13 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 54 धावा अजून सुद्धा हवा आहेत. सॉरी, यस, 54 धावांची आवश्यकता असेल. विशाल परेड आलाय निवाटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला चेंडूला उडवलं होतं, परंतु लॉंग ऑन एरियामध्ये पकडला गेला. विशाल परेडचा देखील खेळ आणि त्याचा देखील समाप्त झाला खेळ. फलंदाज आणखी एक डाऊन. या ठिकाणी आपण पाहिलं तर या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालंय. आदरणीय सन्माननीय प्रवीण जाधव साहेबांचा शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपणास विनंती करतोय, आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील स्वागत असणार आहे. गावदेवी स्पोर्ट्स षष्टीकरपाडा आयोजित आपण पाहतोय. 2 मिनिटं विजय सर. आता टॉस होतोय. एका साईडला असं कॉईनची ओळख करून देतोय. एका साईडला असेल गावदेवी स्पोर्ट्स षष्टीकरपाडा, तर दुसऱ्या साईडला असेल रवींद्र दादा स्मृती चषक. आदरणीय शिल्का साहेबांच्या हस्ते आज टॉस होईल. गावदेवी स्पोर्ट्सचा कॉल आलाय आणि टॉस विन झालाय तो देवदल संघ. तुम्ही विराजमान, टॉस झालाय, तुम्ही काय स्वीकारतील? फिल्डिंग. यस, फिल्डिंग स्वीकारलेली आहे. आणि किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 40 ते 45. नक्कीच 40 ते 45 तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. टॉस तुम्ही हरलाय, तर जर टॉस विन झाला तर तुम्ही काय घेतलं असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण असतं आमचं. पण आता बॅटिंग करायचं आणि किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट असेल तुम्हाला.
पुन्हा एकदा आपण कॉम बॉक्स मध्ये जातोय. आमचे साथी समालोचक जोडले आहेत विजयजी भोये सर. ओव्हर टू यू. निश्चितच मैदानी शात मध्ये आपण पाहिलं तर मग निष्ठा फटका झाला होता राकेश ठाकरेचं. हे दुसरं षटक मैदानी शात मध्ये पाहतोय आपण. 66 धावांचा लक्ष्य मात्र पूर्ण करायचंय गाव विस्फोट शिलोतर टीमला. एक मोठं तगडं आव्हान आहे आणि या तगड्या आव्हानाचा मात्र पाठलाग करायचं असेल तर निश्चितच चांगलं बॅटिंग करावी लागेल. मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर राकेश ठाकरेनं 15 बॉल मध्ये 54 धावा बनवल्या. अर्धशतक त्याने देखील पूर्ण केलं. या गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकर पाड्याच्या आयोजनामध्ये रवींद्र स्मृती चषक आपण पाहतोय. यावेळेस हा वेगवान बॉल होता. वेगावरती स्वार होऊन मात्र हा चेंडू अगदी वेगानं डिलिव्हरी केला होता. डॉट बॉल. यानंतर आणखी एक महत्वाची मॅच आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट देवदळ वर्सेस प्रो स्पोर्ट चिंचोटी लाईन फाडा. या दोन टीम मध्ये ही लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस षटकातील पुढचा बॉल राकेश ठाकरेचा. तेज तरार होता परंतु काय जबरदस्त फटका. पॉइंटच्या टोक्यावरनं हा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार आला हा चौकार. याद कर प्यार कर जाम गो तुला मिस कर जाय नाही बोलस गो मी प्यार कर जीव लाव जाम रे तू नाही बोलस तई होई बेचैन रे. धन्यवाद अडीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर अजय तुमडानं चांगला खेळ करण्याचा प्रयत्न मात्र निश्चितच मैदानाच्या आतमध्ये केलाय. परंतु शेवटपर्यंत अजून त्याला देखील लढावा लागेल कारण टार्गेट खूप मोठं आहे आणि या मोठ्या टार्गेटचा निश्चितच पाठलाग करत असताना चांगला खेळ त्याच्याकडनं देखील केला जातो. यावेळेस मात्र प्ले अँड मिस हा डॉट बॉल. चेंडू पडल्यानंतर निश्चितच शरीराचा भेद चेंडूने देखील घेतला होता. हा डॉट बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झालेत राकेशच्या षटकातील ते म्हणजे 4. पहिल्या बॉल वरती 2-0-4-0. यावेळेस चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर्स बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. यस षटकार आहे की मग चौकार हे देखील चेक केलं जाईल. कदाचित यस षटकार आहे. अगदी तोलून मोजून मारलेला हा षटकार डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. आणि धावसंख्या आपण पाहिली तर झाली आहे ती म्हणजेच 24. अजून सुद्धा जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे. 7 बॉल 42. मोठं टार्गेट खूप पाहायला मिळालं कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर जे 3 गोलंदाज होते गावदेवी स्फोट शिलोतर संघाचे ते मात्र महागडे ठरताना जरूर आपण पाहिले. पहिल्या ओव्हरमध्ये 21 त्याच्यानंतर 23 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये देखील 21 धावा येताना आपण पाहिला. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर हा चेंडू देखील पाठवला अजयनं. लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आला षटकार. काय पुरी नाव तुझा आलीस तू कुठून रंग रंग येस तुझा डबा गेला सुटून. कला कला चष्मा कला कला आला आला हिरो आला आला. कला चष्मा लावून र पुरा तू हिरो दिसस. कला चष्मा लावून र पुरा तू हिरो दिसस. धन्यवाद अडीचे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर आता मात्र 6 बॉल आणि 36ची गरज. 36 धावा बनवायचे म्हणजेच 6 षटकार मात्र पेश करावे लागतील. कृष्णा जोगारी एनेक्शन मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. या 36 धावा बनवल्या जातील का हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. बॅटर पहिला ऑन स्ट्राईक वरती तर ऋतिक माली. बॉल चांगला होता फुलदारालेंचा परंतु एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 31 आकड्यावरती. 30 धावा धावफलकात लागलेत.
षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका. कृष्णा जोगारी बॉलच्या खाली पकडतो झेल आणि समाप्त झालाय अजय तुंबडाचा देखील खेळ. परंतु अजयने खूप चांगले प्रयत्न केले होते, परंतु एका हातानं टाळी वाजत नाहीये. दोन्ही हातानं जर टाळी वाजली असती तर मग धाव फलक जे चेस करायचं होतं त्याच्यापर्यंत निश्चितच पोहोचले असते. अजयला साथ मात्र मिळाली नाहीये, परंतु बाद होण्यापूर्वी त्याने देखील चांगला खेळ जरूर केला. आता फक्त औपचारिकता राहिली आहे या मॅच मध्ये. ज्या अनुषंगाने आपण पाहिला तर पहिल्या डावामध्ये राकेश ठाकरेचा जो रोल आपण पाहिला बॅटिंग मध्ये, लाजबाब बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली गेली. यावेळेस आपण पाहिलं तर किरण भुजडच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. धन्यवाद रिझिक. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र दांडी गुल. बारी बारी सबकी बारी, पहले थी बल्लेबाज की बारी, अब दिखा रहे गेंदबाज हंबे है किसी से कम, हंबे है भारी. आणि त्याने देखील या ठिकाणी दर्शवलंय. ओढक रे दूर ऐकाय तारप्याचा सूर, ओढक रे दूर ऐकाय तारप्याचा सूर. बिंदोडीचा भुर भाऊ, बिंदोडीचा भुर, बिंदोडीचा भुर भाऊ, बिंदोडीचा भुर, बिंदोडीचा भुर भाऊ, बिंदोडीचा भुर, बिंदोडीचा भुर भाऊ, बिंदोडीचा भुर. मी तर अजित आला न्यू बॅटर. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग पिचिंग थोडीशी बाहेर होती, तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलं. जर बॉलची पिचिंग आपण पाहिली तर इष्टांच्या समोर असते तर पंचांनी लगेच मात्र उट दिला असता. टॉस बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली नाहीये, परंतु सामना जिंकलाय युनिटी स्पोर्ट चिंचोटे टीमनं. हायलेक गावदी स्पोर्ट शिलोतर, परंतु अतिशय चांगला खेळ आपण देखील या ठिकाणी दर्शवलाय. गावदेवी स्पोर्ट षष्टीकरपडा आयोजित रवींद्र स्मृती चषकामध्ये नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चांगला रोल प्ले केलाय तो म्हणजेच फलंदाज राकेश ठाकरेनं जवळजवळ 15 बॉल मध्ये 54 धावा त्याने देखील बनवल्या आणि त्याच्या खेळीवरती निश्चितच एक मोठा विजय प्राप्त करून दिलाय टीम युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघानं. अगोदर